नमस्कार. साम टी व्हीमध्ये आपलं स्वागत. कोरोनाची परिस्थिती, जागतिक पातळीवर निर्माण झालेलं आर्थिक संकट आणि त्याचबरोबर राज्यावर आव असून उभं असलेलं बेरोजगारीचं संकट, अनेक समस्या कोरोनाबरोबर तयार झालेल्या आहेत आणि त्या फक्त राज्यापुरत्या नाही तर जागतिक पातळीवर भेडसावणाऱ्या अशा आहेत. देशभरामध्ये साधारण 13.5 कोटी रोजगार जातील अशा स्वरूपाची शक्यता व्यक्त होते आहे. तर दरम्यान भारताचा विकास दर हा अगदी 2% खाली येईल अशी ही भीती व्यक्त होते. आणि त्यामुळे कोरोनाची तर भीती आहे, पण कोरोना नंतर तयार होणाऱ्या नव्या समस्या ज्या आहेत त्यांचीही एक भीती आहे. आणि त्यासाठी म्हणून योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं, योग्य पद्धतीनं योजना आखणं आणि त्यांचं कार्यान्वयन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच भारताची आर्थिक परिस्थिती ही आपण सांभाळू शकू. आणि त्याच दृष्टीनं चर्चा करण्यासाठी म्हणून आज आपल्याबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून मुख्यतः सद्य परिस्थितीवर उपाय काय आणि कशा स्वरूपात आपण येत्या काळामध्ये मार्गक्रमण करणं गरजेचं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पृथ्वीराज चव्हाण सर, खूप खूप स्वागत आपलं साम टी व्हीमध्ये. नमस्कार. नमस्कार. सर, मुख्यतः 2% विकास दर घसरेल अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं आहे. आणि भारताच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये म्हणजे एप्रिल मे जूनच नाही तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्येही भारत हा मोठ्या आर्थिक संकटात येईल अशा स्वरूपाची आजच माहिती समोर येताना पाहायला मिळते. कसं बघता याकडे आणि आपण कुठे योग्य पद्धतीनं पावलं उचलतोय असं वाटतं तुम्हाला सरकार म्हणून? निलेशजी, पहिल्यांदा मला आपलं जे अनुमान 2% विकास दर घसरेल असं आहे, हे अनुमान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांनी केलं होतं. आणि चीनचं 1.2% आणि भारताचं 1.89%. मला वाटतं ते अनुमान अगदी चुकीचं आहे आणि बहुतेक अर्थशास्त्रज्ञांनी त्याला अगदी संपूर्णपणे नाकारलेलं आहे. कारण जगातली जवळजवळ प्रत्येक अर्थव्यवस्था आज उणे विकास दराकडे निघालेली आहे. म्हणजे अर्थव्यवस्था संकुचित पावतीये. गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेमध्ये जेवढं उत्पादन सेवा तयार झाल्या त्याच्यापेक्षा कमी यावर्षी होणार आहेत. आणि माझा स्वतःचा अंदाज आहे की भारताची अर्थव्यवस्था अर्धा ते 1% घसरेल, म्हणजे मागच्यापेक्षा कमी होईल. निगेटिव्ह -1%, -0.5% पर्यंत जाईल. कारण एक तर असं आहे की हे सगळे जर अंदाज आहेत की आणखी किती दिवस कोरोनाचा लॉकडाऊन राहील, किती दिवस आपल्याला पूर्ण गतीनं पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी मिळेल. काम सुरू होईल का नाही हा वेगळा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आपल्याला खूपच गंभीर आर्थिक संकटातून जावं लागणार आहे. आणि त्याकरताच आम्ही सुरुवातीलाच केंद्रानं 10% आपल्या अर्थव्यवस्थेत आपल्या जीडीपीचा खर्च करावा म्हणून मी सकाळमध्ये वगैरे सगळ्या ठिकाणी जाहीर मागणी केली होती. महिनाभरापूर्वी 9 एप्रिलला आणि 21 लाख कोटी रुपये तरी खर्चाच्या तयारीत सरकारनं असलं पाहिजे अशी मागणी केली होती. जेव्हा नरेंद्र मोदींनी 20 लाख कोटीची घोषणा केली, अगदी मी सगळ्यात पहिल्यांदा स्वागत केलं त्या घोषणेचं, कारण ते योग्य होतं. आणि तो अनुमान बऱ्याच अर्थतज्ञांनी काढला होता आणि काहींनी जरा कमी जास्त केला असला तरी मला निश्चितपणे अजूनही वाटतं की 20 लाख कोटी 21 लाख कोटी रुपयाची तयारी आपण ठेवली पाहिजे. जेव्हा निर्मला सीतारामन यांच्या ज्या 5 पत्रकार परिषदा झाल्या आणि त्यांनी ज्या प्रकारे एक मिनी बजेट सादर केले, एक 3-4 प्रकारे त्या विश्लेषणाचं आपण विश्लेषण करू शकू. आणि त्यामध्ये मला एका शब्दातच सांगता येईल की माझी फार मोठी घोर निराशा झाली आहे. आणि जर नरेंद्र मोदी सरकारने ताबडतोब हे जर धोरण बदललं नाही, यामध्ये सुधारणा केल्या नाहीत, तर मग त्यानंतर जी आर्थिक परिस्थिती होईल कदाचित त्यातून कायदा सुव्यवस्था आणि दंग्या धोप्याची परिस्थिती निर्माण होईल. त्याला सर्वस्वीपणे मोदी सरकार जबाबदार असेल. अगदी कायदा सुव्यवस्था हा प्रमुख प्रश्न असेल येत्या काळातला. कारण राज्यात अगदी साधारणपणे दुष्काळ जरी पडला तर महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागामध्ये दरोड्यांची संख्या वाढते. आणि साहजिक आहे, ज्या वेळेला सर्वसामान्यांच्या अगदी गरिबाच्या हातात खायला अन्न राहत नाही त्यावेळेला तो पर्याय म्हणून शस्त्र हाती घेतो आणि त्यातून चुकीच्या मार्गाला लागतो. हीच परिस्थिती पुढच्या काळात उत्पन्न होईल अशी परिस्थिती आहे.
सर, मुख्यतः विरोधी पक्ष सध्या राज्यामध्ये काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेचं सरकार आहे. अशा परिस्थितीत आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं नवीन एक जागर मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि सरकारला जागं करायचं आहे कोरोनासाठी म्हणून अशा स्वरूपाचा एक नारा लावला गेला आहे. कसं बघताय तुम्ही? महाराष्ट्र सरकार पण या परिस्थितीमध्ये थोडं झोपले पण आलंय महाराष्ट्र सरकारमध्ये? नाही, मला वाटतं महाराष्ट्र सरकार प्रामुख्याने दोन समस्याची मुकाबला करते आता. पहिलं म्हणजे आपल्या रुग्णांची संख्या कशी कमी करायची, लोकांना कसं वाचवायचं आणि आरोग्य सुविधा ज्या ताणल्या गेल्यात त्या कशा पुन्हा पूर्ववत आणायच्या किंवा उद्ध्वस्त होऊ नये, ओव्हरवेल्म होऊ नयेत, हा जो शब्द आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरला जातो याची पहिल्यांदा आपल्याला काळजी करावी लागणार आहे. भरपूर प्रमाणात टेस्टिंग होतंय का नाही, बेड उपलब्ध आहेत का नाही, गरज वाटल्यास व्हेंटिलेटर्स आहेत का, क्वारंटाईन कुठं करायचं, हा एक भाग झाला. दुसरा भाग, जे प्रवासी मजूर आपल्या राज्यात आहेत आणि इतर जिल्ह्यातले मजूर आपापल्या जिल्ह्यात परत जाऊ इच्छितात, त्यांचा प्रश्न हाताळण्यामध्ये मला वाटतं देश म्हणून आपण फार कमी पडलेलो आहे. उगाच कारण नसताना भाडं कोणी भरायचं, काय करायचं, अशा गोष्टीमध्ये आपण घासाघीस करत बसलो. त्यामध्ये क्रेडिट चेकिंग होत गेलं आणि आज जी रस्त्यावरची जी दृश्य आज आपण भारतातच नाही तर जगात सर्व लोक पाहतायत, त्यामुळे भारताबद्दलचा आणि भारताच्या एक महाशक्ती होण्याच्या महत्वाकांक्षेला मला वाटतं तडा गेलेला आहे. एक साधं मायग्रेशन आज इतका ताकदवर देश असलेला त्याला हे मॅनेज करता आलं नाही. अर्थात त्यामध्ये वैद्यकीय मतभेद होते, कारण जरी लोक आपल्या गाड्या आणि रेल्वे पाठवायला तयार असले तरी जे स्वीकारणारे लोक आहेत त्यांच्या राज्यातल्या नागरिकांना स्वीकारण्याची मानसिकता अनेक राज्यांची नव्हती, त्यामुळे वाद निर्माण झाले खरंय. पण केंद्र सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करून तडजोड करता आली असती आणि ज्या ठिकाणी रेल्वे थांबेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्वारंटीनची व्यवस्था करून लगेच थेट लोक आपल्या घरी जाणार नाहीत हे आपल्याला करता येणं शक्य होतं. सर, पण गोयलांनी थेटपणे तुमच्या काँग्रेसवरच आरोप केला की काँग्रेस शासित जी राज्य आहेत तीच राज्य आपल्या मजुरांना घ्यायला तयार नाही आहेत, असा गोयलांनी आरोप केला होता. कसं बघता या आरोपाकडे तुम्ही? नाही, आता असं आहे की आपण आपल्याकडे परत येणारे मजूर फार कमी आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की आपले मजूर कुठं बाहेर गेलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातले मजूर काम करायला आलेले आहेत, त्यांना आपल्या घरी जायचं होतं. आपल्याकडे काही प्रोफेशनल्स काही ठिकाणी आहेत, तेही अडकून बसलेले आहेत. काही प्रोफेशनल्स परदेशामध्ये अडकून बसलेले आहेत, त्यांना परत आणायचे प्रयत्न चाललेले आहेत. पण मजूर आपल्या राज्यात परत येत आहेत अशी परिस्थिती काही नव्हती. आपल्याला माहिती आहे की बहुतेक मजूर हे महाराष्ट्रात आलेले आहेत आणि त्यांना आपल्या घरी परत जायचं होतं. त्यामुळे महाराष्ट्राने परवानगी द्यायचा किंवा न द्यायचा काही प्रश्न उद्भवत नाही, हा चुकीचा आरोप आहे. मला वाटतं पियुष गोयल हे रेल्वे मंत्री आहेत, त्यांनी यातली सर्वात मोठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हा झालेला गोंधळ जो आहे तो त्याबद्दल. सर, मुख्यतः एक तुम्ही मधल्या काळामध्ये मागणी केली की देवस्थानांमध्ये जे सोनं आहे, कारण आर्थिक परिस्थिती वाईट आहे, साधारण 20 लाख कोटी रुपये 21 लाख कोटी रुपये हवे अशा स्वरूपाची मागणी करताना हा पैसा कुठून येईल याचाही मार्ग तुम्ही सुचवला होता आणि त्यासाठी म्हणून मंदिरातलं सोनं जे आहे ते गहाण रूपामध्ये आपण वापरू शकतो अशा स्वरूपाचं एक सॅम्पल म्हणून किंवा एक तुम्ही दिलेलं सूचना म्हणून तिच्याकडे बघितलं जात होतं. पण त्यावर खूप टीका झाली आणि तुम्ही हिंदू विरोधी आहात अशा स्वरूपाचा थेटपणे आरोप तुमच्यावर झाला. काशी विश्वनाथ मंदिराने तुम्हाला प्रवेशच आता आम्ही देणार नाही अशा स्वरूपाची टीका केली आणि मंदिराचंच का मागता तुम्ही, मस्जिदीत का नाही मागत, चर्चमध्ये का नाही मागत, असाही तुमच्यावर आरोप झाला. कसं बघता याकडे? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की मी मंदिराचं मागितलं हेच गोष्ट मुळात चुकीची आहे. मी त्यामध्ये ट्विटमध्ये एक सूचना केली होती आणि एक सजेशन होतं. हे कुणाला होतं? ते पंतप्रधानांना होतं की आपण सर्व धर्मस्थळामध्ये, मी मंदिर कुठं शब्द वापरला नाही, पण मुद्दाम भाजपच्या नेत्यांनी त्याचं राजकारण करण्याकरता आणि त्याचं धार्मिक ध्रुवीकरण करण्याकरता माझ्या तोंडामध्ये मंदिरातलं सोनं असा तो शब्द प्रयोग झाला. पहिल्यांदा त्याला माझं ऑब्जेक्शन आहे, मी स्पष्टीकरण केलेलं आहे. आता ही सूचना मी प्रधानमंत्र्यांना केली होती. मी काही काँग्रेस पक्षाकरता किंवा मला सोनं द्या मी हे सगळं खर्च करतो असं काही म्हटलं नव्हतं. आणि ती सूचना मान्य करायची का फेकून द्यायच्या प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे. पण मी त्याचबरोबर दुसरी गोष्ट का मी सूचना सुचवली, कारण मी जेव्हा संसदेत होतो तेव्हा 1998-99च्या कालखंडामध्ये अणुस्फोटाच्या पोखराण 2च्या पार्श्वभूमीवर जेव्हा
पाश्चिमात्य देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध घातले तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी पहिल्यांदा गोल्ड डिपॉझिट स्कीम आणली, आपल्याला आठवत असेल. अगदी आणि अनेक मंदिरांनी, अनेक श्रीमंत व्यक्तींनी आपलं सोनं भाड्यानं दिलं, भाड्यानं म्हणजे कर्जानं दिलं. कर्जानं. त्यानंतर पुन्हा स्वतः नरेंद्र मोदी यांनी 2015च्या नोव्हेंबरमध्ये एक योजनेचं नाव बदलून गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम आणली. आपण सर्वांनी ऐकलेल्या त्यावेळची भाषणं आपण जर अरुण जेटली यांची काढली तर तीही आपल्याला ऐकता येतील. आणि त्या योजनेअंतर्गत किमान सुरुवातीला पहिल्या वर्षामध्ये 8 मंदिरांनी आपलं सोनं दिलं असं लोकसभेमध्ये अर्थमंत्र्यांनी सांगितलं. त्यामधले 4 तामिळनाडूचे होते, 2 महाराष्ट्रातले होते, एक आंध्र आणि जम्मू काश्मीरचं एक मंदिर होतं. आणि आत्ता अलीकडच्या वित्त मंत्रालयाच्या वार्षिक अहवालामध्ये माहिती दिलेली आहे की ही योजना सुरू झाल्या दिवसापासून म्हणजे नोव्हेंबर 2015 त्या अगदी अलीकडं म्हणजे 31 जानेवारी 2020 पर्यंत नरेंद्र मोदींच्या सरकारला 20.5 टन सोनं मिळालेलं आहे. म्हणजे आता यामध्ये काय अद्भुत आहे किंवा हे काही फार विचित्र आहे का मला काही समजत नाही. पण अगदी काशी विश्वेश्वर मंदिराचे महंतांना गोळा केलं गेलं, टीव्हीवर बोलवलं गेलं आणि काँग्रेस पक्षाने ही सूचना मला करायला लावलेली आहे असा जावई शोध लावला एक नागरिक म्हणून. आणि मी थोडस पाहिलेलं आहे म्हणून मी एक सूचना केली आहे, कारण मला हीच भीती होती की 20 लाखाची घोषणा जरी झाली असली तर त्याच्या आधी मी ही सूचना केली होती. परंतु सरकार हे म्हणेल की आता आमच्याकडे एवढे पैसे नाहीत आणि कर्ज काढावं लागेल वगैरे वगैरे अशी कारणं दिली जातील. आणि माझं स्पष्ट मत आहे, आज सांगतो मी, तर 20 लाख रुपये खर्च केले नाहीत, कर्ज नावे. आणि म्हणून ह्यामध्ये ह्या पॅकेजमध्ये जो ऑब्जेक्शन आहे त्यावर मी येईन, पण ही माझी सूचना होती. आणि त्यावर भाजपचे प्रवक्ते इतके तुटून पडले की तुम्ही मंदिर विरोधी आहात, मंदिराचं सोनं दिसतं का वगैरे वगैरे झालं. पण मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, ही माझी सूचना होती. आणि ज्यांना ती मान्य असेल त्यांनी मान्य करावी, ज्याला विरोध असेल त्यांनी सांगा की नाही असं काही चुकीचं हे काही करू नये. आणि शेवटी प्रधानमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा, त्यांनी स्वतःच निर्णय 2015 मध्ये घेतलेला त्यांना आठवत असेलच. अगदी सर, पण अगदी एकच मिनिट तुम्हाला पुजाऱ्यांनी मला काहीतरी बंदी केलेली आहे. मला त्याचं हसू येते, आश्चर्य तर नाही वाटतं, हसू येते की त्या पुजाऱ्याला, त्या महंतला ज्याला भाजपच्या नेत्यांनी अगदी ओढून ताणून टीव्हीवर बोलायला लावलं. तर मला एक गोष्ट शेवटचं सांगतो, एक आनंद मला आहे की या कॉन्ट्रोव्हर्सीमुळं, या चर्चेमुळं या देशामध्ये भारतीय जनता पक्षाकडून जे हिंदू मुस्लिम वातावरण रंगवायचा प्रयत्न चालला होता तो यामध्येही करायचा प्रयत्न झाला. पण आता चर्चा जी चाललेली आहे हिंदू धर्मातल्या विवेकवादी आणि रूढीवादी त्याचे 2 मतप्रवाह आहेत, एक रॅशनलिस्ट आणि एक फंडामेंटलिस्ट, यांच्यामध्ये चर्चा झाली. ती चांगली आहे, स्वागतार्ह आहे, ती चर्चा झाली पाहिजे. हा देश महाशक्ती होणार का पुन्हा 1900 बुरशटलेल्या विचाराकडे परत जाणार आहे हे या चर्चेवर ठरणार आहे. अगदी सर, तुम्ही रॅशनलिस्ट, विवेकवादी अशा वर्गाचं प्रतिनिधित्व आपण करतो, अशा स्वरूपात एक चित्र तयार होत आहे. मुळात मग मनमोहन सिंग असो, मनमोहन सिंगांबरोबर तुम्ही अत्यंत जवळून असं काम केलं आणि एक जागतिक दर्जाचा इकॉनॉमिक्स, एक अर्थतज्ञ याच्याबरोबर तुमच्याला काम करण्याची संधी मिळाली. गेल्या काळात जर सर आपण बघितलं तर विवेकवादी लोकांची जागा ही थोडीशी राजकारणापासून दूर जाते आहे किंवा त्यांना पूर्णतः टार्गेट केलं जातं आहे आणि नाकारलं जातं आहे, अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. भारतात विवेकवादाला राजकारणात स्थान उरलेलं नाही असं चित्र तयार झालंय. नाही, असं आहे की विवेकवादाला किंवा रॅशनलिस्टना विरोध होतच आलेला आहे. म्हणजे हे आत्ता झालेलं नाही. अगदी शाहू महाराजांचं पाहिलं, महात्मा फुल्यांचं पाहिलं, डॉक्टर आंबेडकरांचं पाहिलं, तर हा जो कोणी रूल ऑफ लॉ किंवा विवेकवादाचा किंवा बुद्धिप्रामाण्याचा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करतोय त्याला विरोध होतोच. हे अगदी अनादी कालापासून चाललेलं आहे, म्हणजे अगदी मध्ययुगापासून चाललेलं आहे. त्यामध्ये काही हरकत नाहीये, पण ही चर्चा झाली पाहिजे. आज इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून मला जो पाठिंबा मिळालेला आहे, हा काही व्यक्तिगत पाठिंबा नाहीये. मला काहीतरी स्वतः काहीतरी खिशात पैसे मिळवायचे आणि त्यातून काही कमवायचं असं नव्हतं. मला भीती आहे की आज जर आपण पैसे खर्च केले नाहीत आणि सरकारने, आपण म्हणजे सरकारने जर पैसे खर्च केले नाहीत, कर्जाचं गाजर दाखवू नका, पैसे खर्च केले नाहीत तर देशामध्ये म्हणजे मला म्हणजे बोलण्याकरता शब्द
वापरणार नाही मी, पण अशी गंभीर परिस्थिती आपल्या देशात होईल. पण शेवटी माणूस एक दिवस उभा राहील, 2 दिवस उपाशी राहील, 3 दिवस उपाशी राहील, किंवा मुलं बाळ शेवटी उपाशी राहतील. आज रस्त्यावर काय चाललेलं आहे? बऱ्याच ठिकाणी आंदोलनाचे प्रयत्न झालेले आहेत गोंधळामुळं. उद्या त्याला रेल्वे जाणार म्हणून सांगायचं, माणसं परत आली म्हणत नाही, कॅन्सल झाली, हे सगळे गोंधळ चाललेले आहेत. पण आता तुम्हाला नोकरी मिळणार नाही, रोजगार मिळणार नाही, असं जेव्हा लोकांना स्पष्टपणे सांगितलं जाईल किंवा त्यांना सगळं स्पष्टपणे दिसेल, तेव्हा जी परिस्थिती होईल त्याची मला कल्पना करवत नाही. अगदी आणि अत्यंत म्हणून मला भयावह अशा स्वरूपाची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती येत्या काळामध्ये तयार होऊ शकते आणि त्याचंच संकेत हे या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण सर देत आहेत. या दृष्टीने आपल्याला एक नागरिक म्हणून, लोकशाहीतला मतदार म्हणून आपल्याला अत्यंत संवेदनशीलपणे विचार करावा लागेल, कारण येती परिस्थिती ही कोरोनापेक्षाही गंभीर आहे. हे आजच आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आत्तापासून पावलं टाकणं गरजेचं आहे. सर, तुम्ही योग्य सूचना करताय, तुम्ही अलर्टही करताय. अशा परिस्थितीमध्ये जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, विदर्भाचा केला, मराठवाड्याचा केला, ऊसाचा प्रश्न आवासून उभा आहे, कारण साखर गोदामात पडू नये, साखरीला उठाव नाही. कापूस मोठ्या प्रमाणावर तयार आहे, मात्र खरेदी केंद्र सुरू झालेली नाही. कापूस अजून 3 ते 6 महिने उचलता जाईल अशी परिस्थिती नाही. भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पडतोय, सडतोय. अशा परिस्थितीमध्ये राज्यातल्या अर्थव्यवस्थेचं काय? कारण हा कणा आहे अर्थव्यवस्थेचा शेतकरी, ज्याच्या माध्यमातून चलनवलन होत असतं पैशाचं. या शेतकऱ्याचं काय? हा प्रश्न आज तयार होतोय. काय सूचना असेल उद्धव ठाकरेंना तुमची? नाही, 2 गोष्टी आहेत. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलला आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलला. दोन्ही बद्दल चिंता आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचं आपण पहिल्यांदा घेतलं तर राज्याचे उत्पन्नाचे सर्व स्रोत, मग ते वॅट असेल, जीएसटीचा हिस्सा असेल, त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी असेल, आरटीओचं रजिस्ट्रेशनचे पैसे असतील, किंवा लिकरचे, दारूचे, एक्साईजचे कर असतील. आता मुळातच आपल्या राज्याकडे कर गोळा करायची क्षमता कमी झालेली आहे जीएसटी नंतर, आणि ते सगळे स्रोत आटलेले आहेत. म्हणजे मला अर्थमंत्री आता कशा प्रकारे दैनंदिन कारभार चालवत आहेत याची मला चिंता आहे. कारण आता आपण काही पगार कमी केलेले आहेत, कट लावलेला आहे, पण तेवढ्यानं भागणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला अगदी उत्साहानं दारूची दुकानं लवकर सुरू करा म्हणून सांगावं लागलं. ते लोकांना दारू प्यायला मिळावी म्हणून नव्हे, त्यातून जे उत्पन्न होईल किमान तेवढं तरी आपल्या खजिन्यामध्ये येईल. उद्या त्याला पेन्शन कशी देणार, पगार कशी देणार, याबद्दल चिंता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 15 दिवस थांबले होते, आपल्याला माहिती आहे. आता कर्ज काढून कुठेतरी ते द्यायचं चाललेलं आहे. स्वातंत्र्य सैनिकांना महाराष्ट्र राज्याकडून जे मानधन मिळते ते 3 महिने मिळालेलं नाही. अशा प्रकारच्या परिस्थिती राज्य सरकारच्या अर्थकारणावर येणार आहे. म्हणूनच पवार साहेबांनी स्वतः केंद्राने राज्याला 1,00,000 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली होती. अर्थमंत्र्यांनी 50,000 कोटी द्यावेत, आणि त्यातले 15,000 तर थकीत बाकी आहे. आता 20,00,000 जर खर्च झाला, त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याला 70-80 हजार कोटी, लाखभर कोटी रुपये मिळतील, इतरांना त्या प्रमाणात पैसे मिळतील. म्हणून 20,00,000चा आकडा महत्वाचा आहे, पण तो खर्च झाला पाहिजे, लोकांच्या खिशात ते पैसे गेले पाहिजे. आता उदाहरण आपण घेऊया की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आपण बोलूया, पण एखादा कारखाना घेतला, लघु उद्योग घेतला, छोटा कारखाना घेतला, किमान 3 ते 6 महिने तो कारखाना बंद राहणार. त्या कारखान्याला व्याजाचे हप्ते, कर्जाचे हप्ते भरावे लागणार आहेत, व्याज भरावे लागणार आहे, भाडं द्यावं लागणार आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यावे लागणार आहे, इतर बऱ्याचशा देणी आहे ती द्यावी लागणार, आणि उत्पन्न शून्य. त्यामुळे हा सगळा खर्च तोटा आहे. आता हा तोटा तुम्ही कर्ज काढून भरा, असं अर्थमंत्र्यांचं मत आहे, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं मत. जगात असं कुठं होत नाही. आणि तो तोटा भरून काढण्याकरता सरकारने हात उचलून थेट मध्यम उद्योगांना, छोट्या मोठ्या उद्योगांना, त्यांच्या समजा नोकरांच्यावर किती खर्च होतोय ते त्यांच्या बॅलन्स शीट होऊन कळेल. आणखी विजेचं बिल किती द्यावं लागतं, किमान बिल किती लागते, टॅक्स किती लागतो, त्याचे सगळे आकडे आपल्याला येतील. काही रक्कम ठरवून त्यांना रोख पैसे दिले पाहिजेत, आणि त्यांना सांगितलं पाहिजे या पैशातून तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार भागवा. आता केंद्र सरकारला थेट देखील नोकरांचे पगार देता येतील, पण ते करू नये. कारण मालक आणि कर्मचारी यांचं जे एक नातं आहे, लॉयल्टीचे संबंध आहेत, ते कायम राहिले पाहिजे. त्यामुळे माझ्या मालकाने मला काम जरी केलं नाही, कारखाना जरी बंद असला तरी मला पगार दिला आणि माझं कुटुंब चालवलं, ही भावना निर्माण झाली पाहिजे. आता हे होणार आहे का? त्यामुळं कर्ज काढून तुम्ही हे सगळे खर्च तोटे भरा म्हणतायत. मला हे गणित
निर्मला सीतारामन एकदा कृपा करून समजून द्यावं अगदी की कसं सर, होतं. चिदंबरम साहेबांनी पण म्हटलं की 0.09% खर्च हा तिजोरीतून केला जाणाऱ्या 20 लाख कोटींपैकी, म्हणजे जो 10% खर्च आपण करणार अशा स्वरूपाचा दावा केला जातोय, तो अगदी पॉइंट मध्ये काही प्रमाणामध्ये तिजोरीवर भार पडणार आहे आणि त्यातला साधारण 1 लाख कोटी पण नाही, 70 ते 90 हजार कोटींपर्यंतचा खर्च हा भारत सरकार करेल. बाकीचं सगळं कर्ज काढा आणि कर्जातून 20 लाख कोटी उभारा अशा स्वरूपाचं हे चित्र आहे. तुम्हाला खरोखर वाटतं या पॅकेजचा खूप मोठा फायदा होईल अर्थव्यवस्थेला? नाही नाही, फायदा नाही, उलट त्यातून इतकी निराशा निर्माण होईल की त्यातून आता हताशतेची प्रश्न आहे की आता आपल्याला काही करू शकणार नाही, कारण सरकारने आता हात वर केलेले आहेत. आणि मला वाटतं हे पॅकेज आहे ही शुद्ध फसवणूक आहे. मोदींनी जेव्हा आत्मनिर्भरतेचा शब्द वापरला, मोदी कुठलंही भाषण एखादा जुमला त्यामध्ये असल्याशिवाय करत नाही. आता मला मोदींना विचारायचंय की पंडित नेहरूंच्या पासून इंदिरा गांधी पासून प्रत्येक पंतप्रधानानं देशाला स्वावलंबी बनवण्याकरता, आत्मनिर्भर बनवण्याकरता प्रयत्न केले. नेहरूंनी पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसचं जाळं उभा केलं. इंदिराजींनी ग्रीन रेव्होल्युशनने भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं. 91च्या आर्थिक संकटामध्ये देश मनमोहन सिंग नरसिंह यांनी बाहेर काढला. कुठला पंतप्रधान आहे की ज्याला असं वाटत नाही की आपला देश स्वावलंबी व्हावा? पण आजच्या युगामध्ये आत्मनिर्भरतेची स्वावलंबाची भाषा वेगळी आहे. आजच्या युगामध्ये आपल्याला जे काही स्वस्तात करता येईल, किफायतशीरपणे करता येईल, ते आपण आपल्या देशात केलं पाहिजे. जे चीन करेल किंवा अमेरिका करेल, जपान करेल, ते आपण विकत घेतलं पाहिजे. आणि ते विकत घ्यायची हातात मनगटात ताकद पाहिजे, तिजोरीमध्ये तेवढं फॉरेन एक्सचेंज अगदी पाहिजे. सर, त्याला खरं म्हणजे आत्मनिर्भर. अगदी आत्मनिर्भर 91 साली आपला चेक, स्टेट बँकेचा चेक वाटणार नाही अशी परिस्थिती होती. आपल्याला तेलाचं बिल देता येणार नव्हतं आणि आपण 85% तेल आयात करतो. आता तेलाच्या बाबतीत आपण कसं आत्मनिर्भर होणार आहोत? ह्या सगळ्या जुमले आहेत. अगदी आज खरं म्हणजे आपली ताकद, आर्थिक ताकद वाढली पाहिजे, हे प्रत्येकाचं एकमत आहे. पण आता $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा शब्द गायब झाला, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचा शब्द हवेत विरला. आता नवीनच जुमले निघालेले आहेत. अगदी सर, मुळात जुमला हा शब्द गेल्या काळामध्ये सातत्यानं मोदी सरकार विरोधी वापरला गेला. 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटला येतील अशा स्वरूपाचं निवडणूक प्रचारातलं आश्वासन, ते $5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि सध्या 20 लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज. अनेक बाबतीमध्ये विरोधी पक्ष सरकारच्या नीतीवर, धोरणांवर टीका करतोय. आत्मनिर्भर व्हावंच लागेल, आत्मनिर्भर व्हावं, पण ज्या ज्या ठिकाणी इतर राष्ट्रांची मदत लागणार आहे ती आपल्याला घ्यावीच लागेल. 54% इतक्या स्वरूपामध्ये चीनकडून आपण फक्त दररोज लागणाऱ्या उत्पादनांची आयात करतो भारतीय बाजारपेठेसाठी म्हणून. आणि कमीत कमी दिवाळीला लागणारे हार, गणपतीला लागणाऱ्या मूर्त्या, इतकंच नाही तर फुलं ही आपण परदेशातून मागवू नये. इतकं जरी आपण केलं तर 20 ते 25% बाजारपेठ आपण वाचवू शकू. आणि त्याच दृष्टीने पृथ्वीराज चव्हाण सरांनी सल्ला दिला की आपण सातत्यानं प्रयत्न करतोय. गेली 7 दशकं वेगवेगळ्या पातळीवर हे प्रयत्न झाले आणि त्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी झालोय. आज गरज आहे ती मुख्यतः आपण आपल्या बाजारपेठेत भारतीय बनावटीच्या जास्तीत जास्त वस्तू कशा पद्धतीनं विकत घेऊ आणि आपल्या उद्योजकाला हातभार कसा लावू या दृष्टीनं. सर, खूप खूप धन्यवाद. आपण साम टी व्हीबरोबर चर्चा केलीत आणि मुख्यतः 20 लाख कोटींचं पॅकेज आणि कशा स्वरूपात येत्या काळातल्या समस्या या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीच्या तयार होणार आहेत त्याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतंय. तुमच्याबरोबर खरं खूप बोललं पाहिजे या विषयावर, पण आज इथेच थांबूयात. पुन्हा एकदा सरांबरोबर आपण आर्थिक विषयावर चर्चा करूयात. पण आज साम टी व्हीमध्ये इतकंच. सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.